उपांत्य फेरीत अखेरचा निकाल लागल्यानंतर खेळाडूंनी पंचांना मारहाण केली, पण आम्ही पोलिसात तक्रार केली नाही. शिवराज राक्षेला 15 दिवसापूर्वी नोकरी लागली होती. खेळाडूचे नुकसान होऊ नये याकरिता तक्रार मागे घ्यायला लावली. मी स्वतः अध्यक्ष म्हणून त्याचं 3 वर्षाकरिता निलंबन केलं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादावर अध्यक्ष रामदास तडस यांनी सोडलं मौन. काय म्हणाले रामदास तडस सर्व सांगणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये. त्या पहिले जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशाच न्यूजचे अपडेट मिळवण्यासाठी. महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 स्पर्धा वादामुळे चांगलीच गाजली. संपूर्ण राज्यात कुस्तीच्या निकालावरून चर्चा सुरू आहे. नेमकं कोण चूक आणि कोण बरोबर असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहे. उपांत्य आणि अंतिम फेरीत पंचांनी चुकीचा निकाल दिल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला. उपांत्य फेरीत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना झाला. या सामन्यात पाठ टेकली नसल्याचा आरोप शिवराज राक्षेने केला. तसेच पंचांना लात मारली, त्यामुळे खूपच वाद रंगला. त्यानंतर अंतिम फेरीत महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना रंगला. पण या सामन्यातही ॲक्टिव्हिटी पिरियडवरून महेंद्र गायकवाडने आक्षेप घेतला आणि सामना सोडला. त्यामुळे या सामन्याची विजयाची गदा पृथ्वीराज मोहोळ याच्याकडे आली. स्पर्धा संपून आता 2 दिवसाचा काळ लोटला तरी चर्चा सुरू आहे. असं असताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 5 दिवसाच्या कुस्तीत अनेक कुस्तीपटूंचा उत्साह आपल्याला बघायला मिळाला असं सांगत रामदास तडस यांनी मुख्य मुद्द्याला हात घातला. शेवटच्या दिवशी उपांत्य फेरीचा सामना कुस्तीपटू शिवराज राक्षे आणि मोहोळ यांच्यात झाला. कुस्ती सुरू झाल्यानंतर 3ऱ्या मिनिटाला मोहोळ यांनी शिवराज राक्षेला खाली घेतला. पंचांनी मोहोळ जिंकल्याचा निकाल दिला. पंच, सरपंच आणि मॅचचे चेअरमन या तिघांची एकच बाजू असली तरी ती खरी मानली जाते. तिघांनी एकाच निकाल दिला, पण शिवराज राक्षे यांनी संघटनेकडे दाद मागितला नाही. संघटनेचे अध्यक्ष म्हणून मी तिथे होतो, सेक्रेटरी होते, पण याकडे न येता रेफरीकडे जाऊन शर्ट पकडले आणि त्यांना लात मारली. हे संयुक्तित नव्हतं. त्यांना अन्याय झाला असे वाटत होते तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे त्यांनी दाद मागायला पाहिजे होती, पण दाद मागितली नाही. एका चांगल्या खेळाडूने असे करणे योग्य नाही. पूर्वीही कुस्त्या झाल्या, त्यातही थोडेसे वाद झाले होते. त्यावेळी पंच बरोबर होते, यावेळी पंच बरोबर नव्हते असं बोलणं शोभणारी गोष्ट नाही, असं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी सांगितले आहे. कुस्ती संपल्यानंतर पंचांनी उपोषणाला सुरुवात केली, पण आम्ही पोलिसात तक्रार केली नाही. शिवराज राक्षेला 15 दिवसापूर्वी नोकरी लागली आहे. खेळाडूचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही याकरिता तक्रार मागे घ्यायला लावली. मी स्वतः अध्यक्ष म्हणून त्याचं 3 वर्षाकरिता निलंबन केलं असंही रामदास तडस म्हणाले. शिवराज बरोबर अंतिम सामन्यात अन्याय झालाय का हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.